तुम्हाला पण जर तुमची सेकंड हँड कार विकायची असेल तर हा व्हिडिओ ज्यांना पण विकायची असेल त्यांना पाठवा, आणि तुम्हाला पण जर विकायची असेल तर हा व्हिडिओ एकदा पूर्ण व्यवस्थित नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण आजचं फॅमिली ब्लॉगपेक्षा किंवा धमाल मस्तीपेक्षा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एज्युकेशनल किंवा म्हणजे थोडंसं नॉलेजेबल असणार आहे. कारण मी ही जी माझी गाडी आहे 2012 मॉडेल आहे, स्विफ्ट VDI, ही 2012मध्ये घेतलेली. आणि ही गाडी आत्ता मला सेल करायची आहे. हे बघा, गाडी आतून पण कंडिशन आहे, सिंगल हँड गाडी आहे. तर गाडी सेकंड हँड जर आपल्याला विकायची आहे, मी जेव्हा XUV घेतली तेव्हाच, म्हणजे ही 2012ला घेतली आहे, इको 2016ला घेतली आहे, बुलेट पण 2016ला घेतली आहे, ॲक्टिवा होती ती पण 2016लाच घेतलेली, ती विकली, ती कारण चालवत नव्हतं कोणी, आणि ही 2022ला घेतली. सो आता असं 23ला घेतली, 2023ला घेतली. सो आता ही गाडी घेतानाच मला बरेच जण सांगत होते की स्विफ्ट मला दे, स्विफ्ट आता सेकंड हँड विकून टाक, हे ते. पण ही एवढी मोठी गाडी प्रत्येक ठिकाणी नेण्यापेक्षा मग म्हणून मी एक छोटी गाडी सोबत ठेवलेली. पण आता मला असं वाटतं की ही गाडी आपण सेल करावी, कारण बरीच वर्ष झाली. सो मग गाडी सेल करताना ती गाडी सेल करायची कुठे, तर आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स असतात. मी बरेचसे ऑप्शन्स बघितले, त्यातले मी 2 ऑप्शन जरा मी कम्पेअर करावंसं वाटतात. एक तर आहे स्पिनी आणि दुसरं आहे Cars24. तर स्पिनीमध्ये मी अपॉइंटमेंट बुक केली आहे स्विफ्टसाठी. चला मी आता जातो स्पिनीमध्ये. स्पिनीमध्ये काय काय आहे, म्हणजे ते काय काय चेक करतात त्यांचं दोघांमध्ये, स्पिनीमध्ये पण आणि Cars24मध्ये पण 40-40 मिनटाचं इन्स्पेक्शन असतं. मग त्याच्यामध्ये ते काय काय चेक करतात, आपल्या गाडीची व्हॅल्युएशन कोणत्या बेसिसवर ठरवतात ते सगळं बघूया. कारण मी माझी गाडी देणार आहे जो मला बेस्ट व्हॅल्यू देईल, आणि बेस्ट व्हॅल्यूपेक्षा जेव्हा मी विकेन तेव्हा मला आफ्टर सेल्स सर्व्हिस पण चांगली भेटली पाहिजे, जेणेकरून डॉक्युमेंट ट्रान्सफर होतील, RC ट्रान्सफर होईल. प्लस गाडी दिल्यानंतर डॉक्युमेंट ट्रान्सफर होईपर्यंत मधल्या पिरियडमध्ये जे आहे तिथे पण एक सिक्युरिटी पाहिजे मला, की मी गाडी दिली आणि ट्रान्सफर होईपर्यंत गाडी त्याने मिसयूज वगैरे नाही केला पाहिजे, नवीन होणार नाही. सो चला या सगळ्या गोष्टी आज कम्पेअर करूया. चला सगळ्यात आधी आपण तर आता पहिले स्पिनीमध्ये कारचं इन्स्पेक्शन बुक करूया. त्यासाठी आपल्याला स्पिनी ॲप डाउनलोड करावा लागेल. स्पिनी ॲप डाउनलोड केल्यानंतर सेल कार करून तिथे आपल्या गाडीचा रजिस्टर नंबर टाकून गेट इन्स्टंट प्राईस करायची. त्याच्यानंतर मग आपली पूर्ण डिटेल टाकल्यानंतर, गाडीची डिटेल टाकल्यानंतर एक एस्टिमेटेड प्राईज येते आणि आपल्याला इन्स्पेक्शन बुक होतं. चला मी आलो आता स्पिनीच्या स्टोअरला. इथे यांनी गाडी इन्स्पेक्शनला घेतलेली आहे. हे आता पूर्ण चेक करणार, गाडीची चेसी नंबरपासून स्टार्ट केल्यानंतर सगळे पॅरामीटर्स चेक केले इन्स्पेक्टर्सने, आणि यांची चेकिंग जवळजवळ 40 मिनटं चालली. त्यामध्ये गाडीचे टायर्सपासून इंजिनपर्यंत सगळं काही चेक केलं. त्यानंतर एक टेस्ट ड्राईव्ह घेतली. ओव्हरऑल इन्स्पेक्शन एकदम प्रोफेशनल होतं. चला बघूया आता काय रिपोर्ट असतो. सेम तसंच आता मी Cars24चं सुद्धा बुक केलं. त्यांचासुद्धा Cars24चं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपल्या गाडीची डिटेल भरून इथेसुद्धा मी माझ्या गाडीसाठी अपॉइंटमेंट बुक केली. मग मी Cars24मध्ये पण सेम दिवशी सेम गाडी इन्स्पेक्ट करायला देणार. बघूयात दोघांमध्ये रिपोर्ट काय येतो आणि दोघांचा अमाऊंट काय येते. चला आता मी Cars24मध्ये सुद्धा गाडी आणलेली आहे. इथेसुद्धा आपण सेम डे इन्स्पेक्ट करू. आधी Cars24च्या एक्झिक्युटिव्हशी बोलून घेतलं, त्याला विचारलं काय काय करणार आहे आणि कसं इन्स्पेक्शन करणार आहे, प्राईस, गाडीची ॲक्च्युअल प्राईस कोणत्या कोणत्या बेसिसवर ठरणार आहे, सगळं विचारून घेतलेलं आहे. आणि मग त्यांनी पण जवळजवळ सेम स्पिनीसारखीच प्रोसेस केली. Cars24च्या इन्स्पेक्शनला सुद्धा जवळजवळ 40 मिनटंच लागली. तर चला मी आलो घरी, आणि घरी आल्यानंतर दोन्हीकडे इन्स्पेक्शन झालं. काल इन्स्पेक्शन झालं आणि दोन्हीकडून आज फोन आले मला. दोघांनी जी प्राईज सांगितली गाडीसाठीची, ती प्राईज त्यांनी काय काय चेक केलं, त्यांनी ॲक्च्युली सगळे पॅरामीटर्स चेक केले. टायर, पेंट क्वालिटी, इंजिन,
सगळं टोटल दोन्ही साईडने इन्स्पेक्शन झालं. दोन्ही साईडने सेम इन्स्पेक्शन होतं दोन्हीकडे, स्पिनीमध्ये पण आणि कार्स 24मध्ये पण. जवळजवळ 40 ते 40-50 मिनटं लागली दोन्हीही इन्स्पेक्टर्सना पूर्ण इन्स्पेक्ट करायला. आणि दोघांनी मला सांगितलं की आम्ही हे रिपोर्ट कंपनीला पाठवू, उद्या तुम्हाला ॲक्च्युअल प्राईस येईल. सो आजच मला दोन्हींचे फोन आले. सकाळपासून दोन्हींचे फोन आले, दोन्हींची प्राईज. आणि मग मी काही प्रश्न विचारले, बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या जाणून घ्यायच्या होत्या. जसं की गाडी आपण विकल्यानंतर, आपण हँडओव्हर केल्यानंतर पेपर ट्रान्सफर होईपर्यंत तो मधला जो पिरियड असेल त्याच्यामध्ये जर काही झालं तर मग त्याला रिस्पॉन्सिबल कोण, किंवा त्याच्याबद्दल काही सुरक्षा कवच आहे का, हे पण दोघांना विचारलं. मी सगळे पॉईंट्स तुम्हाला एक सांगणार आहे, स्पिनीचे पण आणि कार्स 24चे पण, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल तुमची गाडी सेकंड हँडमध्ये विकायला. आणि तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म कोण आहे हे माझ्या एक्सपिरियन्सवर मी तुम्हाला सांगेन, त्याच्यावरून तुम्हाला डिसिजन घ्यायला जास्त सोपं पडेल. तर दोन्ही कंपन्यांकडून मला फायनल प्राईज आलेली आहे ती म्हणजे स्पिनीकडून आलेली आहे 2 लाख रुपये आणि कार्स 24कडून आलेली आहे 2,32,000 रुपये. स्टार्टिंगला कार्स 24कडून आलेली प्राईस जास्त वाटते. आणि जसं मी त्यांना विचारलं कॉलवर, जेव्हा मी त्यांना विचारलं की या प्राईजमध्ये काही नेगोसिएशन्स होतील का, तर स्पिनीकडून सांगितलेलं की नाही, जी अमाऊंट आम्ही दिलेली आहे ती फिक्स अमाऊंट आहे, 2 लाख रुपयेच मिळणार. आणि कार्स 24कडून डीलरसोबत नेगोशिएशन अवेलेबल आहे, त्यामुळे ती प्राईज थोडीशी बदलू शकते कार्स 24ची. मध्ये हा फरक यामुळे आहे की स्पिनी D2Cवर काम करते, म्हणजे डायरेक्ट सेलरला कार विकते. आणि कार्स 24 हे ऑप्शन बेस्ड आहे, स्वतः खरेदी करते किंवा मग डायरेक्ट कस्टमरला विकते, हे ऑप्शन बेसवर आहे. त्यामुळे कार्स 24ची प्राईस बदलू शकते. पण स्पिनीचं तसं नाही, स्पिनी D2C बेसवर काम करते, त्यामुळे प्राईस आहे तीच फिक्स असते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की आपल्याला जी अमाऊंट सांगतात ती अमाऊंट फिक्स आहे का, की त्याच्यामध्ये काय हिडन चार्जेस आहेत, काय चार्जेस आहेत मी विचारलं. स्पिनीकडून मला असं उत्तर आलं की कोणताही हिडन चार्जेस नाही, जेवढी अमाऊंट तुम्हाला सांगितलेली आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला मिळणार. आणि तिथेच कार्स 24मध्ये तुम्हाला सर्व्हिस चार्जेस लागू शकतात, प्लस सेलर कवच आहे. जसं मी तुम्हाला आधी बोललो की गाडी विकल्यानंतर RC ट्रान्सफर होईपर्यंत मधल्या पिरियडमध्ये जर काही झालं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे असेल, तर त्यासाठी सेलर कवच आहे. आणि सेलर कवचचे चार्जेस कार्स 24मध्ये लागू शकतात, तेच स्पिनीमध्ये ते चार्जेस नाही आहेत. हे ऑल इन्क्लुडिंग आहे, जी अमाऊंट तुम्हाला सांगितली जाते तीच अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळेल. पण कार्स 24मध्ये सेलर कवचमध्ये पैसे कापू शकतात, सर्व्हिस चार्जेस लागू शकतो. त्यामुळे आपल्याला जी अमाऊंट सांगितली जाते त्यापेक्षा आपल्या अकाउंटमध्ये कमी प्राईज येणार, हे गॅरंटी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की पेमेंट कधी मिळणार, तर स्पिनीकडून मला असं सांगण्यात आलं की डील कन्फर्म झाल्यानंतर लगेच तुम्हाला पेमेंट करण्यात येईल. पण कार्स 24मध्ये डीलरकडून कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट येईल, त्यामुळे कार्स 24मध्ये ते थोडंसं लेट होऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं सेलर कवचचं, तर सेलर कवच स्पिनीमध्ये फ्री आहे आणि कार्स 24मध्ये त्याचे चार्जेस लागू शकतात. आणि जी गाडी विकल्यानंतर RC ट्रान्सफरची जी प्रोसेस असते ही स्पिनी स्वतः हँडल करते आणि कार्स 24 हे प्लॅटफॉर्मकडून हँडल करतं, त्यामुळे मग त्यांना एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. त्याचे चार्जेस कार्स 24मध्ये लागू शकतात. स्पिनी स्वतः हँडल करते, त्यामुळे स्पिनी हे आपल्याला फ्री होऊ शकतं. आणि याच्यामध्ये ना काही होल्डबॅक चार्जेससुद्धा असतात. जसं की जेव्हा आपण गाडी विकतो तेव्हा RC ट्रान्सफर होईपर्यंत आणि डुप्लिकेट की असते, जी सेकंड की आपल्याकडे अवेलेबल असते ती डुप्लिकेट की, RC ट्रान्सफर, बँक NOC, आधार OTP, यासाठी स्पिनी होल्डबॅक चार्जेस ठेवते 5,000 रुपये आणि तेच कार्स 24 ठेवते 10,000 रुपये. आता फायनल जेव्हा कन्क्लुजन द्यायचं ठरतं आहे, तर मला असं वाटतं की फायनल अमाऊंट जी होती ती कोणत्या प्लॅटफॉर्मवर क्लिअर होती, तर ते मला स्पिनीवर जास्त क्लिअर वाटलं, कारण याच्यामध्ये हिडन चार्जेस वगैरे नाही आहेत. तेच कार्स 24मध्ये इकडचे तिकडचे चार्जेस आहेत, सर्व्हिस चार्ज, सेलर कवच, जे की आपल्याला इम्पॉर्टंट असतं. स्पिनीमध्ये फ्री आहे सेलर कवच आणि तेच कार्स 24मध्ये त्याचे सर्व्हिस चार्जेस आहेत. पेमेंटमध्ये स्पिनीने कार्स 24पेक्षा जास्त स्पष्टता दिली मला आणि स्पिनीमध्ये जास्त विश्वास मला वाटला.
कारण हिडन चार्जेस वगैरे नसल्यामुळे जी अमाऊंट आपल्याला फायनल ऑफरमध्ये मिळते तीच अमाऊंट आपल्याला बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर मिळते, ती पण लगेच. जे की कार्स 24मध्ये जी आपल्याला फायनल अमाऊंट मिळते त्यामध्ये होल्डबॅक चार्जेससुद्धा जास्त आहेत, सर्व्हिस चार्जेस लागतो, निगोसिएशन्स आहेत. त्यामुळे जी अमाऊंट आपल्याला सांगितली जाते ती थोडीशी इकडे तिकडे होऊ शकते. तर मी ओव्हरऑल जसं कन्क्लुजन देऊ शकतो की स्पिनी हे पूर्ण जबाबदारी ही स्वतः घेते आणि कार्स 24 हे मार्केट प्लेस असल्याने प्रत्येक ठिकाणी जबाबदारी विभागलेली असते. चला, मला तरी स्पिनी आणि कार्स 24मध्ये स्पिनी जास्त बेटर वाटला. कारण आपण जेव्हा गाडी विकतो तेव्हा आपल्या काही इमोशन्ससुद्धा असतात. आपण त्या इमोशनमध्ये असताना आपल्याला RC ट्रान्सफरची धडपड करावी लागत नाही, इकडचे तिकडचे चार्जेस आपले कापत नाही स्पिनीमध्ये. तेच कार्स 24मध्ये चार्जेस कट होतात. इमोशनल पण आपण असतो की आपली गाडी जाते, आपण एवढ्या वर्ष जीव लावलेला असतो, आपण वापरलेली असते आणि त्यामध्ये मग जे सर्व्हिस चार्जेस वगैरेसुद्धा कट होतात, मग ते पण मनाला कुठेतरी लागत जातात. त्यामुळे मनाची शांती आणि खिशाच्या शांतीसाठी मला तरी स्पिनी हा बेस्ट ऑप्शन वाटला. बाकी तुम्हाला काय बेस्ट वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण जर तुमची सेकंड हँड कार विकायची असेल तर हा व्हिडिओ ज्यांना विकायची असेल त्यांना पाठवा, आणि तुम्हाला पण जर विकायची असेल तर हा व्हिडिओ एकदा पूर्ण व्यवस्थित नक्की बघा.